शांततेत बोलायचं होतं. शांततेत बोलायचं. काय बोलतोय? फोन आलेला नाही ना. फोन आलेला नाही ना. चल ना तू चौकीत चल. पोलिसांनी फोन करू द्या ना. पोलिसांनी फोन केला ना. फोन केला ना पोलिसांनी. हो पोलिसांना फोन करू द्या. तुम्ही व्यवस्थित बोला. तुम्ही शिव्या घालायचे कारण पद्धतशीर चाललेलं होतं. आम्ही पद्धतीनं बोलत होतो. हात का उचलला? अगोदर काय सांगितलं तू? हात उचलायच्या आधी सांगितलं तू? काय सांगितलं? हात उचलणार सांगितलं तू? हात कसा उचलतो? एक वयस्कर माणसावर तू हात कसा उचलतो? बोलायचा कन्सर्न नाही म्हणून विचारलं त्यांना. कुणाचं बोलायचं कन्सर्न नाही. ओके कोई बात नाही. केलं ना. कंप्लेंट केला ना तुम्ही. गान में डाल के मुंह में निकालेंगे तेरे को पता नहीं है अभी. कुत्ता साला अभी तो गर्मी चल ना तू. चल चौकीत चल तू. माझे वडील वयस्कर आहे 60 वर्षाचे. तू हात उचलला कशी काय? संस्कार काय? तुमचे संस्कार शिकवतात का हात उचलायचं? किती वेळेस तर मी पण सांगितलंय जरा पद्धतशीर बोलायचं होतं. कोणाच्या बाजूला नाहीये. तुम्ही शांततेनं बोलायचं. मग सांगितलं होतं 4 वेळेस सांगितलं होतं. कोणी वेळा दाबला? पहिल्यांदा तुम्ही अंगावर आल्यावर आम्ही गप्पा बसायचं. शांततेने नीट बोलला असतं सगळं झालं असतं. त्यांना शांत शांत राहा म्हणून सांगितलं. आम्ही मध्ये बोलतोय. एकही मीटिंग अशी होऊ देत नाहीये की जिथं मी बोलले आणि मला बोलायचं. आम्ही स्त्रियांना बोलत नाही. आम्ही स्त्रियांना बोलत नाही. मी माझे कोणाला शांतीने चाललेलं होतं. शांतीने चाललेलं होतं. शांतीने सांगितलं. अरे बाबा दारू काय असते माहितीये ना. चेक करायचं. असं काही बोलायचं नाही. कोणी काही बोलू शकतं. कोणी काही बोलू शकतं. पूर्ण सोसायटी कोणाची आहे, कोणी केले, कोण खाते, कोणी नाही खाते सगळं माहिती. मी विचारते मी विचारते सोसायटीतलं आहे का. तुम्हाला शांत माझे मुद्दे मी बोलत होते. माझे मुद्दे बोलत होते ना. बोलायचे काय कारण आहे. मी बोलत होते ना. मी बोलत होते ना. शहाणपती आपण पण करायचे ना. येऊ दे पोलीस. शहाणपती नाही करायची. आम्ही हात पहिल्यांदा लावलेला नाही. शांतपणे किती वेळेस सांगितलं होतं शांत आम्हाला बोलू द्या. मारून टाकायचा विषय कोण आणलं. आपण कोण आहे ओळख सांगा ना तुमची. मग पोरगीचं नाव असेल ना काहीतरी. नाव पण असेल. काय आहे एक मिनिट. नाव सांग. हा एका घरात तुम्ही 4 एवढे सगळे गळा दाबलेला नाही. खोटे छोटे आरोप करायचे नाही. शांत राहा म्हणून सांगितलं.